रोटकर आम्हाला सहकार्य करत आहेत. धन्यवाद. कुंदन बिराडी कुठे असतील? हॅलो. आमच्या मंडळासाठी शंकर गावडे यांच्याकडून 101 रुपये देणगी आलेले आहे. तसेच दिलीप शंकर पिळणकर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाची देणगी आलेली. धन्यवाद. चला सुचिनकीर, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा, नाही तर आपले पण 2-3 वाजतील रात्रीचे. आता काल पण आपल्या या प्रेक्षकांचं जागरण झालेलं आहे वरती. मला वाटतं 3 वाजले काल शंकराच्या मंदिराजवळ. बोरली पंचायतला परवा त्या 12 वाजले, त्याच्या आधी पण 2:30-3 वाजले होते. आता प्रेक्षक चला दोन्ही पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. चला पंचांनी सामना सुरुवात करा प्लीज. प्रथमच चढाईवरती गेलेला आहे तो शिव शंभो श्रीवर्धन या संघाकडून. उंच पुरा बांधा असलेला हा खेळाडू
3 नंबरची जर्सी परिधान केली आहे त्यांनी. पाहूया आपल्या संघासाठी गुणाचा साठा करून देतोय की नाही. विरुद्ध संघ आहे तो त्यांचा शिवसाई वडवली, परंतु त्यांना काही जमलं नाही. ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर शिवसाई वडवली या संघाचा 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू भरपूर ताकदीचा. आधीच्या खेळामध्ये यांनी खूप काही चांगलं प्रदर्शन केलं होतं. तो खेळाडू आता चढाईवरती गेलेला आहे. त्यांचा विरुद्ध संघ आहे तो शिवशंभो श्रीवर्धन. हे त्यांना ठाऊक आहे म्हणून ते विचारपूर्वक चढाई करत आहेत. गडी कसा मारावा या विचारामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये खेळ करत आहे. त्यांना जमलं नाही ते सुद्धा रिकामे असते मागे. त्यांना प्रत्युत्तर 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू छान सुंदर निदान रेषेवरती खेळ करत आहे. लाथेनी गडी कसा मारावा या विचारामध्ये आहे तो, परंतु त्यांना काही ते जमत नाहीये. कृपया बाहेरून कोणी कमेंट्स करू नका. प्रेक्षकांना विनंती आहे. दिनेश किसन बिराडी यांच्याकडून मंडळासाठी 101 रुपयाची देणगी आली. धन्यवाद. चढाईवरती गेलेला आहे तो 17 नंबरची जर्सी परिधान केलेला शिवसाई वडवली या संघाचा. चंचल चलाकाशी त्याची चढाई आहे, परंतु त्यांना काही जमलं नाही. ते सुद्धा रिकामे असते मागे परतले. आणि थर्ड रेड शिवशंभो संघाकडून थर्ड रेडला आलेले आहे. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा उंच पुरा बांधा असलेला खेळाडू खोलवर चढाई केलेली आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये बोनस कसा मारावा या विचारामध्ये त्याचा विरुद्ध संघ आहे तो शिवसाई वडवली या संघाने त्यांची उत्कृष्टरित्या पकड केलेली आहे. आणि त्या पकडीमध्ये 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू हा बाद झालेला आहे. कृपया आणि टेक्निकल पॉइंट श्रीवर्धन या संघाला मिळालेला आहे. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला शिवशंभो श्रीवर्धन या संघाचा उंचपुरा बांधा असलेला हा खेळाडू 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चंचल छलाक अशी त्यांची चढाई आहे. पाहूया लातेनी गडी मारण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना काही जमत नाहीये कारण विरुद्ध संघ आहे तो शिवसाई वडवली. त्यांचं क्षेत्र रक्षण हा मजबूत आहे त्यांना माहित आहे आणि ते सुद्धा रिकामे असते मागे बदलेत. त्यांना प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू शिवसाई वडवली या संघाचा. आपल्या संघाकडून वारंवार चढाई होत असते आणि बोनस गुण कसा मारावा या विचारामध्ये त्यांची चढाई असते. खूप हुशार शांत अशा पद्धतीने त्यांची चढाई चालू आहे, परंतु त्यांना काही जमलं नाही. ते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा श्रीवर्धन संघाचा खेळाडू. आपल्या संघाकडून त्यांची वारंवार चढाई होत आहे, परंतु लढाई काय मात्र होत नाही आहे. त्यांना काही यश सुद्धा मिळत नाही कारण त्यांना माहित आहे समोरील संघ आहे तो शिवसाई वडवली आणि खरोखर त्यांची पकड होता होता वाचले आणि त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे तो शिवसाई वडवली या संघाचा. त्यांना प्रत्युत्तर शिवसाई वडवली या संघाचा 17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा हुशार खेळाडू चंचल चलाक अशी त्याची चढाई असते. उजव्या कोपऱ्यात बोनस गुण कसा मारावा या विचारामध्ये त्याची चढाई सुरू असते तो शिवसाई वडवली या संघाचा खेळाडू आणि तो देखील हुलकावणीचा खेळ करून मागे परतला. शंभो शिव शंभो श्रीवर्धन या संघाचा भरपूर ताकदीचा बलाढ्य शरीराचा हा खेळाडू. त्यांचा संघ त्यांच्याकडे आशेने बघत असतो तो खेळाडू, परंतु त्यांना काही जमलं नाही. ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर वारंवार चढाई करत आहेत. थर्ड रेड साठी गेलेला आहे तो शिवसाई वडवली संघाचा 17 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू.
काहीतरी करा, थर्रेड आहे आपल्या संघासाठी, काहीतरी करा. आपला संघ आपल्याकडे आशेने बघत आहे. बोनस गुण कसा मारावा या विचारामध्ये चाललेला आहे तो 17 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. छान सुंदर, आणि त्यांनी खरोखर एक खेळाडू बाद केलेला आहे तो शिवशंभो श्रीवर्धन या संघाचा. आणि चढाईवरती गेलेला आहे तो श्रीवर्धन संघाकडून. उंच बुरा बांधा असलेला 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू, आणि त्याची पकड झालेली आहे आणि त्या पकडीमध्ये तो देखील बाद झालेला. त्याला प्रत्युत्तर शिवसाई वडवली या संघाचा 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. संत गतीने विचारपूर्वक लक्ष वेधक ज्याची चढाई आहे, गडी कसा मारावा या विचारामध्ये खेळ करत आहे, आणि तो देखील मागे परतलेला आहे. आमदार चषक 2026 कुमारी आदितीताई तटकरे, महिला बाल कल्याण मंत्री, कैलासवासी केरू शिरवटकर व कैलासवासी नंदाकर कीर स्फूर्ती कबड्डी स्पर्धा, संदीप क्रीडा मंडळ वडवली आयोजित 26वा क्रीडा महोत्सव, श्रीवर्धन कबड्डी असोसिएशन मर्यादित, कैलासवासी नानाशेठ तोडणकर क्रीडा नगरीत, कैलासवासी रवींद्र नाना मांजरेकर चषक. चढाईवरती गेलेला आहे तो श्रीवर्धन या संघाचा खेळाडू. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा मजबूत बांधा असलेला, आपल्या संघासाठी काहीतरी करा, डाव्या कोपऱ्यामध्ये खेळ करत आहेत, परंतु त्यांना काही जमलं नाही आणि ते देखील मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सतत चढाईवरती जात आहेत आपल्या संघाकडून. पूर्ण जबाबदारी आहे आपल्या संघाची, तो 7 नंबरचा खेळाडू. परंतु त्यांना तेवढंच माहित आहे की समोरील संघ देखील हा खूप बलाढ्य आहे, क्षेत्ररक्षण त्यांचाही सुद्धा चांगलं आहे, आणि या विचाराने त्यांनी हलकीशी चढाई करून मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर श्रीवर्धन या संघाचा 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये विचारपूर्वक लक्ष वेधक चढाई करत आहे. बोनस गुण कसा मिळवावा या विचारामध्ये, परंतु त्यांना तेवढंच माहित आहे की समोरील संघ देखील हा मजबूत आहे, म्हणून ते निदान रेषेवरती खेळ करून मागे परतले. हॅलो, रेड. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा तिसरा सामना गावदेवी रायडर्स विरुद्ध ओम जाकमाता कापोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे, चालू सामना संपताच आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू, पाहूया काहीतरी करा. 5 विरुद्ध 1 लातेरी गडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न, परंतु त्यांना काही जमत नाही. खूप खोलवर चढाई केलेली आहे, बघूया, परंतु काहीतरी करा, आणि खरोखरच त्यांची पकड झाली. अर्जुन मृदास तोंडलेकर व्यास यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 501 रुपये देणगी आलेले, धन्यवाद. आणि रेड साठी जात आहे तो श्रीवर्धन संघाचा 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. उंचवरा बांधा आणि बोनस गुण कसा मारावा या विचारामध्ये आहे, विचार करूनच चढाई करत आहे, कारण त्याचा विरुद्ध संघ आहे तो शिवसाई वडवली. करा, काहीतरी करा, आपला संघ आपल्याकडे आशेने बघत आहे, गडी कसा मारावा या विचारामध्ये खोलवर चढाई गेलेले, परंतु त्याला काय जमत नाही, आणि त्यांची पकड होता होता वाचल्या, तिने एक खेळाडू बाद केलेला आहे तो शिवसाई वडवली या संघाचा. पुन्हा एकदा चढाईवरती गेलेला आहे, 7 नंबरची जर्सी परिधान केलेला तो खूप सुंदर खेळाडू आहे, तो खेळ चांगला आहे, पाहण्यासारखा आहे. त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे तो श्रीवर्धन या संघाचा. पुन्हा चढाईवरती आलेले आहेत ते शिवशंभो श्रीवर्धन संघाचा 1 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. पाहूया, लातेनी गडी मारत आहे, परंतु त्यांना काही यश मिळत नाही. वारंवार चढाया होत आहेत, परंतु काहीच त्यांच्या हाताला मासा गवसत नाही आहे. परंतु काहीतरी करा, आपल्या संघासाठी काहीतरी करा. बघा, आपले खेळाडू आपल्याकडे आशेने बघत आहेत, परंतु काही जमत नाही, आणि ते रिकामे असते मागे. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवसाई वडवल्या संघाचा लाईन, आणि ते रिकामे असते मागे वळतले. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू. चढाईवरती चढाई करते, लढाई ह्यांची मात्र होत नाहीये, फक्त हुलकावणीचा खेळ करत आहेत निदान रेषेवरती, ते सुद्धा, आणि त्यांचा सुद्धा
मला असं वाटतं परतीचा प्रवास. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीनंतरचा गुणफलक. श्रीवरदेव 5, श्रीवर्धन 5 आणि वडवली 4. 1 गुणाची आघाडी श्रीवर्धन या संघाकडे आहे. याची दोन्ही संघाने नोंद घ्या. 5-4-4-5 1 गुणाची आघाडी श्रीवर्धन या संघाकडे आहे. याची शिवसाई वडवली या संघाने नोंद घ्या. हॅलो, बंड्या खेऊर स्टेजकडे या. बंड्या खेऊर, मंगेश पिळणकर आपण सुद्धा स्टेजकडे या. बंड्या खेऊर आणि मंगेश पिळणकर. चला सामन्याला सुरुवात. चढाईवरती गेलेला आहे तो शिवसाई वडवली या संघाचा 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू, ज्याची आपल्या संघाकडून वारंवार चढाई होते. आपल्याला आपल्या संघासाठी गुणांचा साठा करून घ्यायचा आहे या विचाराने चढाई केलेली आहे, परंतु त्यांना काही जमलं नाही. ते सुद्धा रिकाम्या हस्ते मागे. बंड्या खेऊर कुठे असतील त्यांनी स्टेजकडे या. बंड्या खेऊर आणि मंगेश पिळणकर कुठे असतील तर त्यांनी देखील स्टेजकडे या. मंगेश पिळणकर. श्रीवर्धन या संघाचा 3 नंबरची जर्सी परिधान 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मागे परतला. त्यांना प्रत्युत्तर 17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा शिवसाई वडवली या संघाचा खेळाडू. काहीतरी करा. नुसती चढाई होते, लढाई काय मात्र होत नाहीये. सामन्याला काही रंगत नाहीये. रंगत आणा. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला श्रीवर्धनचा अष्टपैलू खेळाडू, भरपूर ताकदीचा. छान सुंदर. बोनस गुण कसा मारावा या विचारामध्ये आहे तो 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. पण त्याने बोनस गुण मिळवलेला आहे. थर्रेड शिवसाई वडवली या संघाकडून थर्रेड वर गेलेला आहे तो 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. पाहूया काहीतरी करा. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यांना माहिती आहे विरुद्ध संघ आहे तो शिव शंभो श्रीवर्धन. कडक क्षेत्र रक्षण असलेला हा संघ. पाहूया, परंतु 7 नंबरच्या खेळाडूला काही जमत नाही. लातेरी कडे मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यांची देखील पकड झाली. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. शिवसाई वडवली या संघाचा खेळाडू बाद झालेला आहे. त्यांना प्रत्युत्तर म्हणून चढाईवरती गेलेले आहेत. ते 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा श्रीवर्धन संघाचा खेळाडू. 5 विरुद्ध 1. आणि त्यांनी 1 खेळाडू बाद केला. बंड्या खेऊर प्रेक्षकात कुठे असतील तरी या हो स्टेजकडे. बंड्या खेऊर. श्रीवर्धन संघाचा 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू उंच पुरा बांधा 4 विरुद्ध 1 असा खेळ करत आहे. निदान रेषेवरती खेळत आहे. पाहूया, परंतु तो देखील हलकीशी चढाई करून मागे परतलेला आहे. टेस्टी केक शॉपचे मालक शिकारे सर प्रेक्षकात कुठे असतील तर आपली मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. शिकारे सर यांच्याकडून संदीप क्रीडा मंडळाला रोख 500 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ आभारी आहे.
शिवशंभो श्रीवर्धन विरुद्ध शिवसाई वडवली. चालू सामना आहे तो. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा श्रीवर्धन संघाचा खेळाडू मागे परतला. त्याला प्रत्युत्तर थर्ड रेड साठी गेलेला आहे तो शिवसाई वडवली या संघाचा. मूर्ती लहान पण कीर्ती महान आपल्या संघाकडून हा थर्ड रेडची एंट्री मारत आहे. पाहूया उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई केलेली आहे आणि खरोखरच त्याने 1 गुण मिळवून दिलेला आहे तो आपल्या संघासाठी. आणि थर्ड रेड साठी गेलेला आहे ते श्रीवर्धन या संघाचा खेळाडू. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला. खूप खोलवर चढाई. हाताने गडी कसा मारावा आणि तो खरोखरच त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे तो शिवसाई वडवली या संघाचा. रंगतदार खेळ होत आहे शिवसाई वडवली या संघाचा. आधीच्या थर्ड रेड मध्ये पॉइंट मारलेला हा परत आलेला आहे खेळाडू एंट्रीवरती. पाहूया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा गुण मिळवून देतो की नाही. परंतु त्याची पकड झालेली आहे आणि त्या पकडीमध्ये तो बिचारा बाद झालेला आहे. आणि त्याला प्रत्युत्तर मधून 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा भरपूर ताकदीचा खेळाडू आहे तो शिवशंभो संघाचा. 3 विरुद्ध 1 अशी लढत देत आहे. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न. श्रीवर्धन 10 आणि शिवसाई 5. 5 गुणाची आघाडी श्रीवर्धन या संघाकडे आहे. शिवशंभो 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा शिवशंभो संघाचा खेळाडू. शिवसाईचे 3 खेळाडू फक्त मैदानामध्ये आहेत आणि चढाईवरती गेलेला आहे तो श्रीवर्धन या संघाचा खेळाडू. शेवटची 4 मिनिटे. चढाईवरती गेलेला आहे तो शिवसाई वडवली या संघाचा. परंतु त्याने काय जमलं नाही. ते रिकामे असते मागे परतले. थर्ड रेड साठी गेलेला आहे तो 3 नंबरची जर्सी परिधान केलेला श्रीवर्धन या संघाचा खेळाडू. 3 विरुद्ध 1 असा खेळ सुरू आहे. शिवसाई संघाचे 3 खेळाडू आहेत आणि थर्ड रेड वर गेलेला हा खेळाडू 3 नंबरचा. पाहूया माशासारखी तडफड चालू आहे त्या खेळाडूची आणि त्याची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये तो खेळाडू बाद झालेला आहे. सुपर टॅकल. हॅलो आणि अकबरभाई चिविलकर यांच्याकडून मंडळासाठी 200 रुपये देणगी गेलेले. धन्यवाद. आणि थर्ड रेड साठी गेलेला आहे तो 10 नंबरची जर्सी परिधान केलेला शिवसाई वडवली संघाचा. लाथेनी गडी मारण्याचा त्यांचा आठोकाठ प्रयत्न आहे परंतु त्यांच्या लाथेला काही यश मिळत नाही. या पाहूया आणि बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु खरोखर बोनस गुण मिळालेला आहे त्यांना. शेवटची 3 मिनिटे दोन्ही संघांनी नोंद घ्या. शिवसाई वडवली या संघाचे खेळाडू फक्त 3 आणि चढाईवरती गेलेला आहे तो शिवशंभो क्रीडा मंडळ श्रीवर्धनचा 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. पाहूया 3 विरुद्ध 1 अशी चढाई चालू आहे. खूप खोलवर चढाई केलेली आहे आणि काही जमते की नाही आणि तिघांना देखील मला वाटतं त्यांनी पाहूया आणि त्यांनी खरोखरच 3 खेळाडू नेले.
दिलेला आहे. खेळाला कशी रंगत चढलेली आहे. झाल्यावरती आलेला तो 7 नंबरची जर्सी परिधान केलेला शिवसाई वडवली या संघाचा पाहूया मारंगी ऑफर या विचारामध्ये, परंतु त्यांनी बोनस गुण मारलेला आहे. आपल्या संघामध्ये 1 गुणाचा साठा केलेला आहे. त्यांना प्रत्युत्तर म्हणून कृपया पाठीमागे जे उभे आहेत त्यांनी आरडाओरडा करू नका. शेवटची 2 मिनिटे. सुंदर असा खेळ चालू आहे. फक्त खेळाचा आनंद घ्या. सात नंबरचा खेळाडू हा पाहूया. शिवसाई वडवली या संघाचा कोलवर चढा गेले. बोनस गुणकाचा 12वा या विचारामध्ये, परंतु त्याची पकड झाली. त्या पकडेमध्ये बाद केलेला आहे. शिवसाई वडवली या संघाचा खेळाडू बाद झालेला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चढाईवरती जात आहे तो 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा शिवशंभो श्रीवर्धन या संघाचा खेळाडू. 6 विरुद्ध 1. 6 विरुद्ध 1. हॅलो, या ठिकाणी मला वाटतं रील स्टार गुड्ड्या जाधव आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो, आपण स्टेजकडे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. गुड्ड्या जाधव कृपया स्टेजकडे या. सामना संपलेला आहे. विजयी संघ शिवशंभो श्रीवर्धन हा झालेला आहे. गुड्ड्या जाधव, चला पाणी मारून घ्या. दहा नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू शिवशंभो श्रीवर्धन